शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघातर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शिक्षक समन्वय संघाचा 100% अनुदान शिक्षक समन्वय संघाचा 100% अनुदान 100% अनुदान कसं देत नाही, असं कसं देत नाही। आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 22 जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अतिशय महत्त्वाच्या निर्णयाकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण म्हणजे पाथरी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमची शासनाला अर्थ अशी हाक आहे, अंशतः अनुदानित जे कॉलेज शाळा असतील या कॉलेजना वाढीव टप्पा अनुदान प्रचलितनुसार द्यावा आणि हा निर्णय 30 जुलैपर्यंत शासन निर्णय काढून सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो 1 महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी हाक या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे। सोबतच शासन स्तरावर त्रुटीच्या शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा वाढीव टप्प्याने अनुदान द्यावं। त्यानंतर पुढे क्षेत्रीय स्तरावर ज्या शाळा असतील अघोषित शाळा असतील त्यांना सुद्धा अनुदान मंजूर करावं अशी भूमिका या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेतलेली आहे। सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना आवाहन करते की जे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलन लावलेले त्या ठिकाणी ज्याच्या शाळार्थ आयडी कंप्लीट झालेला आहे, जे काही पगार उचलतात आणि जे कॉलेजवर नोकऱ्या करतात, शाळेवर प्राथमिक माध्यमिकवर, त्यांनी स्वतः आंदोलनात हजर राहावं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आमचा शासनाकडे ही मागणी आहे की शासनाकडे अनेक योजना जे त्यांच्या रात्रीच्या डोक्यामध्ये सुचतात आणि सकाळी पहाटे शासन आदेश काढतात। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली, आमचा त्याला पाठिंबा आहेच। असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासन 1,500 रुपये टाकणार आहेत, त्याबद्दल शासनाला खूप खूप आभार, शासनाचे धन्यवाद। पण आम्ही शासनाच्या या महाराष्ट्रातल्याच भगिनी आहोत की ज्या गेल्या 20 वर्षापासून रक्ताचं पाणी आटून आम्ही विना अनुदानित धोरणावर हजारो नव्हे तर करोडो मुलींना 20 वर्षामध्ये शिक्षण दिले आहे आणि ते 20 वर्षातील तरुण विद्यार्थी आज शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावर शासनाचा प्रचंड मेहनतीचं काम ते करतायत। पण शासनाची या शिक्षकांकडे शिक्षक भगिनींकडे दुर्लक्ष आहे। माझं या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून स्पेशली अजितदादा